दिघेला उतरलो एकदाचा मी दिघीला आणि आता बाईकवरून मी दिव्यागरला पोचलोय. दिव्यागरच्या अलीकडे बोरली म्हणून एक गाव आहे. दिघी पोर्ट विकसित केलं असल्यामुळे करत असल्यामुळे होत असल्यामुळे हा रस्ता महामार्गासारखा झाला आहे. अतिशय सुबक आणि खड्डे विरहित आहे. लाईन मारलेले आहेत आणि कॉन्क्रीटचा पूर्ण रस्ता आहे. पूर्वी अगदी छोटा रस्ता गाव रस्ता असतो तसा रस्ता होता. खाचखळगे असायचे आणि आता खूपच सुधारणा झाले. तिथे अजूनही रेलिंग्स लावले करतो. दिव्यागरमध्ये 2 भाग आहेत, एक वरचा घर आणि खालचा घर. वरच्या घरातून सुवर्ण गणपती जो आहे हा वरच्या घरामध्ये आहे आणि नंतर खालचं घर लागतं. खालच्या घरामध्ये दिव्यागरचं शेवटचं पुढे खाडी आहे. आणि आता आपण दिव्यागरला जातो आहे. पहिलंच एरियाबरोबरच पुढे गणपतीचं मंदिर लागेल, सुवर्ण गणपतीचं, आणि त्यानंतर बीचवर जाणार. वरच्या सुवर्ण गणेश मंदिराजवळ आलो आहे. या सुवर्ण गणेश मंदिराबद्दल नेटवर भरपूरशी माहिती उपलब्ध आहे, त्यामुळे त्याबद्दल मी काही बोलणार नाही. ज्या गोष्टी मी स्वतः अनुभवल्या आहेत किंवा ज्या नेटवर कुठे आपल्याला अवेलेबल होत नाहीत अशा मी गोष्टी सांगतो. मध्ये शूटिंग करायला मनाई असं बोर्ड लावलं आहे, त्यामुळे त्याचा मान राखत मी आतमध्ये शूटिंग नाही केलं. बाहेर येऊन आता परत शूटिंग करतो आहे. आणि सुवर्ण गणेश मंदिर झालं आहे, बाहेरून बघितलं आहे. पुढचा एक डाव्या बाजूची गल्ली जाऊन मी समुद्रावर बीचवर जाणार आहे. बीचवर गर्दी नसेल असं अपेक्षा आहे, बदलावार असल्यामुळे बघूया. तरी पण गर्दी असेल तरी मी शूट करणार आहे, गर्दी नसेल तरी शूट करणार आहे. दिव्यागर समुद्र किनाऱ्यावर पोहोचलो. हा आहे दिव्यागरचा बीच, दिव्यागर समुद्र किनारा. वाळूचे डोंगर दिसतील आपल्याला. वाळूचे डोंगर असलेला हा समुद्र किनारा. मोटर स्पोर्ट्स रेडी आहेत. इकडे तो डोंगर दिसतोय, त्या डोंगरापासून ते उजव्या बाजूला खाडीपर्यंत असणारा हा समुद्र किनारा. तिकडेही डोंगर आहे, त्याच्या पुढे खाडी आहे. त्या खाडीपर्यंत असणारा हा सगळा दिव्यागरचा समुद्र किनारा आहे. आणि ह्या डाव्या बाजूला हा किनारामार्गे समुद्रामार्गे सगळा रोड हा श्रीवर्धनपर्यंत जातो. मध्ये शेखाडी, भरडखोल ही गावं लागतात आणि समुद्र मार्गाने हा रोड दिव्यागरहून श्रीवर्धनला जातो. श्रीवर्धनला जायला इथून दुसराही रोड आहे दांडगोरी मार्गे, तो बोरलीहून डायरेक्टली श्रीवर्धनला जातो. दांडगोरी गावावरून वालवटी वगैरे गाव आहेत. देवखोल देवस्थान आहे तिकडे. देवखोल देवस्थानाला मागे एकदा मी गेलो होतो. अतिशय सुंदर असं एका बाजूला जंगलामध्ये असणारं देवस्थान. आज वेळेअभावी मी तिथे जाऊ शकत नाही. मला दिव्यागरहूनच परत फिरावं लागणार आहे. मला श्रीवर्धनलाही जाणं शक्य होणार नाही आहे, कारण मला शेवटची म्हणजे 5-5:30ची लॉन्च गाठायची. तेव्हा मी 8 वाजेपर्यंत अलिबागला घरी पोहोचेन. त्यामुळे मला दिव्यागरहून परत फिरावं लागणार आहे. आणि हे सगळे सुरूचं झाड आणि हे जे बन आहे केतकीचं बन आहे. केतकीची बन इथे लावलेलं आहे. या केतकीच्या बनाचं इथे सगळे वाळूचे डोंगर जे मी म्हटलं, मी वाळूचे डोंगर दाखवतो. वाळूचे डोंगर आहेत दिव्यागर समुद्रावर, दिव्यागर बीचवर. आम्ही नागावला असताना समुद्रावर क्रिकेट खेळण्यासाठी यायचो. आता इथे क्रिकेट खेळत आहेत त्याच्यावरून आठवण झाली. आणि शनिवार रविवारी वगैरे मॅचेस असायच्या, कधी खेळायला कधी बघायला, कधी मित्रांसोबत यायचो. बाकी समुद्राशी संबंध तसा काही येत नसे. पाहुणे घरी आले तर पाहुण्यांबरोबर सुट्टीमध्ये समुद्रकिनाऱ्यावर येणं व्हायचं. पण दिव्यागरला जेव्हा यायचो, समुद्राचं जरी अप्रूप नव्हतं, नागावला समुद्र जवळच होता, पण तरी दिव्यागरला आल्यावर आम्ही रोज सकाळ संध्याकाळ समुद्रावर यायचो. हे असे वाळूचे डोंगर प्रत्येक ठिकाणी असतात. आणि आता हे केतकीचं बन वाढल्यामुळे त्याच्यामध्ये हे डोंगर गेलेले आहेत. पण दिव्यागर समुद्रावर असे वाळूचे प्रचंड डोंगर असायचे. इकडे बघू शकता आपण, हे पण डोंगर आहेत.
वरच्या आग्रातला दिवेघरचा समुद्रकिनारा. दिवेघरला जेव्हा जेव्हा आम्ही यायचो, मग ते एस टीने असू दे किंवा बाईकवर असू दे, तेव्हा आम्हाला माणगावपर्यंत पोहोचायची घाई असायची. संध्याकाळच्या वेळेला जर निघालं, आमचा प्रवास नेहमी अनिश्चित असायचा. मनात आलं की निघायचं, मनात आलं की जायचं. त्यामुळे कधी रिझर्वेशन करून किंवा गाडीची वेळ ठरवून गेलो नाही. संध्याकाळच्या वेळेला निघालो तर माणगावपर्यंत दिवसा उजेडी पोहोचावं किंवा एस टी मिळणार असेल तर माणगावपर्यंत एकदा गेलं की आपण पोहोचलो. माणगाव मुंबई गोवा हायवेवर आहे. त्यामुळे माणगावला पोचलं की आपल्याला प्रवासाच्या साधनांची कमतरता नाही आहे. त्यामुळे एकदा श्रीवर्धनमधून बाहेर पडलं माणगावला पोचलो की आपण पोचलो असं नेहमी ठरलेलं आहे. आमचं एवढं म्हणणं असेल माणगावला पोचायला पाहिजे. बाईकवरूनही मसाळ्यानंतरचा जो भाग साईमोरबाकडचा आहे, अगदी निर्जन डोंगराळ भाग आणि जंगलाचा भाग आहे. गाडी जर बंद पडली तर त्याला काही उपाय नाही दुसरा. त्यामुळे दिवसा उजेडी माणगावपर्यंत पोहोचणं हे कधीही चांगलं. आणि त्यामुळे कधीही आम्ही रात्र केली नाही. गाड्याने एस टीने जायचो रात्रीचे, पण मग ती डायरेक्ट असेल तर. नाहीतर मग ब्रेक जर्नी करत जायचं असेल तर माणगावपर्यंत पोहोचलं पाहिजे बाळ पडायच्या. इथून रात्री 8:30ची वगैरे दिघी मुंबई गाडी असते, त्या गाडीने बरेच वेळा प्रवास केला आहे. पेणला उतरायचो, पेणला गाडी आणि रात्राने मी भरपूर वेळा प्रवास केलेला. पण टू व्हीलरवर जायचं असेल तर कळपाच्या आत माणगाव पोहोचलो. माणगाव हे ध्येय असायचं, माणगावपर्यंत पोहोचायलाच पाहिजे काळ पडायचं. श्रीवर्धन हे आमच्या रायगड जिल्ह्याचे 14 तालुके आहेत. त्याच्यापैकी एक असणारा तालुका मुख्य ठिकाण आहे जिल्ह्याचं श्रीवर्धन. बोर्ली मोठी बाजारपेठ आणि श्रीवर्धन मसाव काही जोडून आपल्याकडे शहरांची नावं घेतली जातात. ते नवघर मणिकपूर किंवा कल्याण डोंबिवली, पिंपरी चिंचवड, तसं श्रीवर्धन आणि मसाव 2 तालुके आहेत. मगाशी आपण वरच्या आगारातल्या समुद्रकिनाऱ्यावर गेलो, आता खालच्या आगारातला समुद्रकिनारा आहे. या समुद्रकिनाऱ्यावर आपण आलो. अगदीच निर्मनुष्य एका टोकाला आहे, त्यामुळे इथपर्यंत पर्यटक येत नाहीत, वरच्या आगारातच येतात. मगाशी जे आपण पाहिल्या बोटी आणि वॉटर स्पोर्ट्स ते इथूनही दिसते आता. आणि हे इथे जे सगळे वाळूचे डोंगर होते आहेत, आता पुढे सुरूची लागवड केली आहे त्यामुळे हे वाळूचे डोंगर दिसत नाहीत. पूर्वीचे वाळूचे डोंगर ओपन होते, हे सगळे वाळूचे डोंगर दिसत आहेत. हे वाळूचे डोंगर होते आणि या वाळूचे डोंगर असलेला हा समुद्रकिनारा होता. हा समुद्रकिनारा इकडचा डोंगर आणि फारच सुंदर. पर्यटकांनी या खालच्या आगारातल्या टोकाच्या शेवटच्या किनाऱ्यावर यावं. अतिशय सुंदर असा सुरूची झाडी आहे, घनदाट सुरूची झाडी आहे. बसायला आराम करायला शांत वातावरण आहे. तो थोडा गजबजलेला समुद्रकिनारा होता वरच्या आगारातला. खालच्या आगारातला शांत समुद्रकिनारा आहे.